मध्ये दाखल होते. मुकेश आणि रोशनला पाहतो आपण आणि टीम गावदेवी वरब संघ आपण चला विलंब करू नका, क्षेत्ररक्षण लावून घ्या. दोन्ही ऑफिशियल पंच आपण देखील आपल्या पोझिशनवरती सेट व्हा, कारण सेमीफायनलची लढत आहे आणि इथनं जिंकणारा संघ थेट फाईट करेल. अंताडे संघासमोर फाईट करेल. तर अंताडे संघ सुद्धा उपस्थित आहे. त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. चांगल्या प्रकारचा खेळ आपण दाखवला आणि दोन्ही संघांना इथनं शुभेच्छा असतील. याच दरम्यान आपण आमच्या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. अर्थातच बदलापूरची आणबाण शान आणि अर्थातच आमचे लाडके गोल्डमॅन मंगेशदादा धुळे साहेबांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. या स्पर्धेचे दमदार आयोजक अर्थातच आमचे नंदूदादा घरज साहेबांच्या शुभ हस्ते आपण मंगेशी धुळे साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. गोल्डन मॅन आमचे मंगेशदादा धुळे साहेबांचा शुभ सन्मान आपण करूया आमच्या मुख्य व्यासपीठावरती. अंपायर आपण मॅच सुरू करा. यस कॅमेरामॅन एक मिनिट इकडे फोकस करायचं आपण. बदलापूरचे गोल्डमॅन आमचे अर्थातच लाडके सर्वांचे लाडके दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस मंगेशदादा धुळे साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. मायेची उबदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून आकर्षक मोमेंटम ट्रॉफी आपण देऊन त्यांचा शुभ सन्मान करतोय. आणि त्याचनंतर आणखीन एक आपण शुभ सन्मान करूया. अर्थातच गणेशदादा अर्थातच सुलतान भाई यांचा इथं आपण शुभ सन्मान करायचा आहे. त्याचनंतर दीपकदादा जमदेरे साहेबांचा शुभ सन्मान करूया आपण. मी साहेबांना विनंती करते आपण या समोर. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे लाडके दमदार नेतृत्व नंदकिशोर घरज साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथनं दीपकदादा जमदेरे साहेबांचा शुभ सन्मान करतोय. याचनंतर चरणदादा रसाळ साहेबांचा शुभ सन्मान करतोय, जे नगरसेवक आहेत आणि एक दमदार व्यक्तिमत्व आणि आपली मोळाची वेल आज सर्वच पाहुण्यांनी दाखवली आहे. खरं तर स्पर्धा अभिमानाची आहे, स्पर्धा सन्मानाची आहे आणि स्पर्धा नंदूदादाच्या स्वप्नांची ही स्पर्धा आहे. आणि इथनं मायेची उबदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण आकर्षक मोमेंटम देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय. त्याचनंतर भगवानदादा शिरोशी जे अपंग आधार फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया. भगवान साहेब शिरोशी साहेबांचा शुभ सन्मान करूया आपण. अपंग आधार फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत त्यांचा इथं आपण शुभ सन्मान करूया. मायेची आणि प्रेमाची उबदार शाळ महाराष्ट्राचं प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून मोमेंटन एक सुंदरसं बॅटल ट्रॉफी देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय. याच दरम्यान अनिल शेठ तेलंगे साहेबांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. याच दरम्यान आणखीन एक सन्मान करतोय आपण. सन्माननीय संतोषदादा भालेकर साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. संतोषदादा भालेकर साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे.
सॉफ्टवेअरने फटका ड्राईव्ह केला, लंगावला क्षेत्ररक्षक नव्हते आणि येतो हा चौकार. सर्व मान्यवरांचा आम्ही शुभसन्मान करतो आणि या स्पर्धेला आपण आपला मोलाचा बैल खरं तर दाखवला. त्यांचं पुनश्च सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचनंतर जयरामदादा मोपे साहेबांचा इथे शुभ सन्मान करूया. जयरामदादा मोपे साहेबांचा शुभ सन्मान करूया आपण. पाहुण्यांचा शुभ सन्मान केला जातो आमच्या मुख्य व्यासपीठावरती. सर्व पाहुण्यांचं पुनर्ष एकदा स्पर्धेच्या माध्यमातून आणि ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आणि वळूया आपण मॅचकडे. तर टीम मानिवली संघाच्या खेळाडूंना इथनं बक्षीस येतंय की 3 चेंडूमध्ये 3 षटकार जर आले तर 500 मध्ये कॅश प्राइज विशाल मिरकुडे यांच्याकडनं असेल. मॅचकडे वळूया. मॅच रंगते. 5 चेंडू आणि 6 धावा, 1 विकेट. याच दरम्यान आणखीन एक आपण शुभ सन्मान करूया. पांडुरंग टेंबे साहेबांचा शुभ सन्मान करूया आपण. पांडुरंग टेंबे साहेब यांचा शुभ सन्मान आपण करूया. विशाल मुरकुडे यांच्याकडनं टीम मानिवली संघासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे 3 षटकारांसाठी. अनेक सारे मान्यवर आजच्या दिवसामध्ये उपस्थित आहेत कारण स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि मेगा फिनाले आपण पाहताय सुपर संडे. 1 षटकांचा खेळ संपला आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती नजर पाहिली गेली तर 7 वरती 2 गडी आहेत. तर विशाल मिरकुटेंना विनंती असेल जे धागावचे आहेत त्यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. विशालदादा मुरकुडे या आपण. मुकेश आणि प्रदीपला पाहतो आपण. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे आणि गोलंदाजी मार्कवरती मागच्याच मॅचचा हिरो सामनावीर कृष्णाला पाहतो आपण. सेकंड स्पेल. 3 षटकांची मॅच आहे. धावसंख्येचा विचार जर केला 7 धावा लागतात धावफलकावरती. 2 महत्त्वाचे विकेट गमावले टीम. याच दरम्यान संतोष गायकर यांच्याकडनं सुद्धा 3 षटकारांसाठी 500 रुपये कॅश प्राइज आहे. दरम्यानचा हा ट्रॅकर चेंडू पडल्यानंतर बॉडीवरती फ्लश होत आहे आणि स्टँडच्या मागे क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी करतायत आणि दरम्यानचा हाई बॉल डॉट आला आहे. प्रत्येकी डॉट बॉलवरती तर दडपण फ्रेशर पाहायला मिळेल आणि त्याच प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये. दरम्यानचा हा पहिला बॉल डॉट आला आहे. सुरुवात जर चांगली केली टीम गावदी वरब संघाने तर शेवटी चांगली करताय. याचं उदाहरण मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं. दरम्यानचा हा बॉल डॉट आला इथनं. 7 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यात. दरम्यानचा पुढचा बॉल वन्स अगेन कृष्णा. हा ट्रॅकर डाऊन दी ग्राउंड. फिल्डर धावतायत. चेंडू नोमास लांबर ट्रॅव्हल. चेंडू उचलते फेकील टप्प्यातही सिंगल इक्वडली जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 8 वरती जाऊन पोहोचलाय टीम ओमसाई मानिवली संघ. सात 8 धावा लागल्या धावफलकावर. 2 विकेट महत्वाच्या विकेट गमावल्यात. संघ सध्या तरी अडचणीत आहे टीम ओमसाई मानिवली संघ. आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये चांगला प्रकारचा खेळ दाखवला आणि आता मात्र सेमीफायनलमध्ये फाईट करतोय टीम गावदेवी वरब संघासमोर. आजच्या दिवसाचा विचार केला वरब संघाने चांगली कामगिरी बजावली आहे आजच्या दिवसामध्ये. कृष्णा कमबॅक करतोय मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी. दरम्यानचा पुढचा बॉल वन्स अगेन. यावेळेचा चेंडू हा ट्रॅकर पडल्यानंतर
उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू येऊन निघून चालला, इशकाच्या हातामध्ये विसावतोय. दरम्यानचा बॉल आलाय, व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव जोडली जाईल स्कोर कार्ड वरती. 9 धावा धाव फलकावरती. 2 गडी गमावलेत. एखाद्या खेळाडूला इथनं जिम्मेदारी घ्यावी लागेल, बॅटचा पेस ओपन करावा लागेल, कारण जर हा सामना जिंकायचा असेल, कारण सामना आपण मेगा सेमीफायनलचा सामना पाहतोय, सेमीफायनलची लढत पाहतोय. ओमसाई मानिवली त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी वरप संघ पाहतोय. दरम्यानचा पुढचा बॉल वन्स अगेन तयार होतोय. कृष्णा गोलंदाजी मार्कवर. सॉफ्ट हॅन्डने व्ही मध्ये फटका लॉक केला. शतशक तैनात. लॉंग ऑफला शतशक तैनात आहेत. एक झाली कंप्लीट आणि दुसरीचा कॉल आहे, परंतु कॉल नाकारतायत मैदानाच्या आतमध्ये आणि एकच धाव मिळेल आणि एका मदतीच्या धावसैनिक धावफलकावरती धावा पाहू शकतात आपण. दुहेरी अंकामध्ये 10 धावा आणि 2 विकेट. नक्कीच ही स्पर्धा आपण पाहू शकता. नक्कीच आमच्यातील आमचे गोल्डमॅन, आमचे लाडका आहे दमदार नेतृत्व मंगेशदा धुळे आमच्यातून रजा घेत आहेत. या स्पर्धेमध्ये आपला मोलाचा वेळ आपण दिला, त्याचबद्दल आमच्या आयोजकांच्या माध्यमातून आपला पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आणि मॅचकडे बोलूया आपण. मॅच आपण पाहता ओमसाई मानिवलीच्या अगेन्स्ट वरपला पाहता कृष्णा इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय दुसऱ्या षटकामध्ये. दरम्यानचा पुढचा बॉल, मोठा फटका लॉक केलाय. सॉफ्ट हँड शतक तैनात आणि इथनं कॅच ड्रॉप झाली. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच असं समीकरण आपण पाहतोय. शेवटच्या अटेनला असं वाटलं की कदाचित हा कॅच कॅरी करतील क्षेत्ररक्षक, परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये चेंडू हातातून निसटला आणि इथं कॅच ड्रॉप झाला. कदाचित जर या फलंदाजाने जर धाबा बनवल्या बॅटमधनं, कदाचित या कॅचकडे लक्ष दिलं जाईल, कारण क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. तुम्ही जर चुक्या कराल त्या चुकांचं फळ तुम्हाला भोगावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येकी धाबेची किंमत मोजावी लागते क्रिकेटमध्ये. कृष्णा तरी सध्या तरी कमबॅक करतोय मैदानाच्या आतमध्ये. दरम्यानचा पुढचा बॉल कृष्णाचा. यावेळेस हा ट्रॅकर एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू चौकार. मास्टर वाईट गोल 50-50 सोन्याचा आपण सॉन्ग ऐकला. खरं तर बैलगाडा क्षेत्रातील याच दरम्यान भगवान दादा मोफे साहेबांचा इथं शुभ आगमन झालाय. त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत, सुस्वागतम. दरम्यानचा पुढचा बॉल कृष्णा वसन अगेन. सॉफ्टने फटका लॉक केला. व्ही मध्ये फटका. लॉंगॉफला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल इकवडली गेली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा विचार जर केला 16 ऑन बोर्ड 16 वरती 2 विकेट टीम ओमसाई मानिवली संघाचा. आणि इथनं 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि धावसंख्येचा विचार जर केला तर 16 वरती जाऊन पोहोचलाय टीम ओमसाई मानिवली संघ. ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ कोणाची आहे? उपस्थित कोण मान्यवर असतील तर थर्ड स्पेल पाहतो आपण. तिसरं षटक हाताळतोय मनीषला पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाजी मार्क वरती मनीषला पाहतो. चला इथनं स्पीडअप करा टीम गावदी वरप संघ. पण जास्त उशीर करू नका प्लीज मित्रांनो, कोऑपरेट करा, कारण अद्याप आपल्याला एक मेगा फायनलचा सामना कव्हर करायचा आहे, फास्ट खेळायचा आहे. नक्कीच पाहतो आपण सूर्याचे किरण हळूहळू आपल्यापासून लांब होत चालली आहेत आणि अंधार जवळ होत आलाय.
तर इथनं आपण जरा फास्ट केल्याचं आहे बघा. कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही अशी आयोजकांची इच्छा. धर्मांचा पहिला बॉल मनीषचा सॉफ्ट हँड लॉक करायचा प्रयत्न. चेंडू गुडलँड स्पॉटवरती पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स उसळी पाहिली आहे चेंडूवरती आणि चेंडू प्रेक्षकाच्या हातामध्ये विसावतो आणि दरम्यानचा पहिला बॉल डॉट आला आहे. जर पाहिलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये सुद्धा पहिला बॉल डॉट आला होता. दुसऱ्या षटकामध्ये पहिला बॉल डॉट आला आणि तिसऱ्या षटकामध्ये सुरुवात चांगली केली आहे, डॉट बॉल आला आहे. दरम्यानचा हा फटका सॉफ्टने लॉक केला आहे. चेंडू बऱ्याच काळ हवेमध्ये जेलची संधी एक्स्ट्रा कव्हरचा षटक सरकला आहे. शेवटच्या अटेंजला कॅच ड्रॉप झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच समीकरण आपण सातत्याने पाहत आलो आहे आणि इथनं आता कॅच सुटली आहे. आणखीन एक जीवनदान मिळालंय आणि येणाऱ्या जीवनदानाचा फायदा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करेल का, कारण लक फॅक्टर ऑन आहे टीम ओमसाई मानिवली संघासमोर. याच दरम्यान उपस्थित मान्यवर सुरेशदा फिरकर साहेबांचं इथे शुभ आगमन झाला. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय मनीष, परंतु मनीषला इथनं क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाहीये मैदानाच्या आतमध्ये, कारण पहिल्या बॉलवरती आपण डॉट बॉल पाहिला, त्यानंतर 2 धावा. चला फास्ट केल्याचं आपण टीम. चला टीम गावदेवी वैभव संघ, आपण जास्त उशीर घेताय प्लीज. व्हॉलेंटियर सर जा, आपण जरा मैदानाच्या चौफेर जा जरा. सॉफ्ट हँडने फटका लॉक केलाय. एक्स्ट्रा पॉवर आणि एक्स्ट्रा कव्हर. चेंडू सीमा पार, षटकार. मास्टर मी मगाचीच म्हटलं कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच असं समीकरण आपण पाहतो आणि जी कॅच आपण सोडली आहे तो फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये बरसतोय, कारण डेटोरेस लॉगरचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे आणि हाणामारीच्या षटकामध्ये धावा अनेक वेळा बनताना पाहिल्यात आणि यावेळेस देखा आता आक्रमणाला सुरुवात झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. मुकेशला पाहतोय आपण, तो 6 मध्ये तरी 14 बनवल्यात. सॉफ्टिंग इनिंग खेळतो मैदानाच्या आतमध्ये आणि मनीषवरती प्रतिहल्ला आता षटकार दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये. दरम्यानचा पुढचा बॉल मनीष वन्स अगेन. यावेळेसचा फुल टॉस, फुल टोल वसूल केलाय चेंडूला. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दमदार माइट हिट षटकार. संतोषदा गायकर यांच्याकडनं 500 रुपये कॅश प्राईज आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये कॅश प्राईज जमा केले गेले. तिसरा षटकार येईल का, कारण 2 तर आलेत, आपण चुकी दाखवली आणि जीवनदान इथनं महागात पडतंय टीम गावदेवी वैभव संघाला. दरम्यानचा हा बॉल इथनं दिशा पाहतील पंच. यस, अंपायर रिव्ह्यू आहे. व्हाईट बॉल साठी अंपायर रिव्ह्यू आहे. येस, फेअर डिलिव्हरी. येस, आपण काही डाऊट असेल तर MTC वाहिनी आहे, तिच्यावरती आपण जाऊन पाहू शकता आणि या वाहिनीला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. दरम्यानचा हा फटका लॉक केलाय. V मध्ये फटका लॉक केलाय. सॉफ्ट हँड चेंडूला उचलती फेकतील. एक जाई कंप्लीट आणि दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि इथनं दुसरी धाव कंप्लीट केली गेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मुकेश आणि प्रदीपला पाहतोय आपण आणि 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळी जाऊन पोहोचली ती 32 32 धावा
आणि विजयासाठी बनवायच्या आहेत टीम गावदेवी वरप संघाला 33 धावा. तर चला टीम आमदार संघ आपण उतरा लगेच मैदानाच्या आतमध्ये, कोणत्याही प्रकारचा उशीर करू नका. आणि टीम गावदेवी वरप संघ आपण लगेच डगआउट मध्ये दाखल व्हा आणि आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. स्पीडअप करायचा आहे कारण आता जर पाहिला तर सूर्याच्या अस्ताला चालला आणि आपल्यापासून दूर चाललाय. आणि वेळेचा जर विचार केला तर 5:56 झालेत, म्हणजे कदाचित 6:04 बाकी आहेत. चला इथं टीम गावदेवी मामले संघ आपण उतरा, मानिवली संघ आपण गावदेवीच्या मैदानाच्या आतमध्ये उतरा आणि कोणत्याही प्रकारचा टीम बिल्डिंग न करता लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. बघा अद्याप एक सामना आपल्याला कव्हर करायचा, मेगा फिनाले, मेगा फेस्टिवल, सुपर संडे पाहतो आपण. आणि आमच्या व्यासपीठावरती अनेक सारे मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून पुनर्च सहर्ष स्वागत करतोय. याच दरम्यान काहीसे मान्यवर आता आपल्यातून आता रजा घेत आहेत आणि आपण आपल्या मोळाची वेळ आणि हक्काची वेळ आपण दाखवली, त्याबद्दल आपला पुनर्च सहर्ष स्वागत आणि सहर्ष स्वागत. या दरम्यान आमचे सुलतान भाई सुद्धा आमच्यातून रजा घेत आहेत, पुनर्च एकदा त्यांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आणि बॅटल आपण पाहतोय, एका बाजूला टीम गावदेवी वरप त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय, ओमसाई मानिवली संघ पाहतोय. आणि पूर्वार्ध संपला आणि पूर्वार्धामध्ये फलंदाजी करत असताना टीम मानिवली संघाने बनवल्यात त्या 32 धावा आणि विजयासाठी बनवायच्या आहेत त्या टीम गावदेवी वरप संघाला 33 धावा. आणि उत्तरार्धामध्ये काय घडेल काय बिघडेल सॉफ्ट आणि आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन. ऐकूया आवाज वरप गावाचा आदेश भोईर यांचा. थँक्यू सो मच. हॅलो, चला थोडंसं फास्ट करायचं आहे, क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. सलामीची जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते मैदानच्या आतमध्ये. अनिल माते त्या सोबतीला असेल मनीष धुमाल. चला अंताडे संघाचा कॅप्टन देखील इथे येऊन आपण समलोचन कक्षामध्ये थेट येऊन थांबायचं आहे. 33 धावांचा लक्ष्य मैदानच्या आतमध्ये पाहतोय. ओमसाई मानिवली संघाने सेट केलाय गावदेवी वरप संघाच्या समोर. क्वालिटी विथ क्लॅरिटी आपण पाहतोय टीव्ही स्क्रीनवरती. ओमसाई MTC यांच्या माध्यमातून सूर्याची देखील किरण टिपली जात आहे. क्षणचित्र टिपतोय आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. क्वालिटी विथ क्लॅरिटी आपण अशी म्हणू शकतो. ओमसाई MTC ला घराघरात या वाहिनी पोहोचवण्याचं काम केलं जातंय. जाऊया मैदानाच्या दिशेने. याच दरम्यान मान्यवरांचं देखील आगमन होतं. देवाबाई खेडकर साहेबांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. आज महाशिवरात्रीचा दिवस आपण पाहतोय. चला थोडंसं फास्ट केला, मानवली संघाचे खेळाडू आपण फास्ट करायचे. आपल्याला मेगा फायनल देखील खेळवायचे, त्यामुळे थोडंसं फास्ट करा. आयोजकांना सहकार्य करा. 33 धावांचा लक्ष्य मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती पहिले षटक घेऊन असताना रोहितला पाहतोय, लेफ्ट हँड गोलंदाज. तमाम आलेल्या क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं व पाहुण्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. तेहतीस धावांचा लक्ष्य मैदानच्या आतमध्ये. पहिला चेंडू सज्ज होतोय, गोलंदाज रोहितला पाहतोय. पहिला चेंडू लाफ करण्याचा प्रयत्न, मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित. अनिल म्हात्रेला परतावं लागतं. पहिला धक्का लागत असताना या मॅच मध्ये गावदेवी वरप संघाला अनिल म्हात्रे बॅक टू द पवेलियन.
33 धावांचा लक्ष्य मैदानच्या आतमध्ये आपण पाहू शकतो. अंतिम टप्प्यात ही स्पर्धा आपण पाहू शकता. जर्मन क्रिकेट संघ नाळिंबी आयोजित नाळिंबीकर चषक मेगा फायनलचा दिवस सेमीफायनल क्रमांक आपण 2 पाहतोय. प्रेक्षकांची देखील मांदियाळी खूप आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा रोहित सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पंच आमच्याकडे वळतील आणि इशारा. चला बॅटला चेंडू लागलेला आबा असे सांगतात. निर्धाव चेंडू येतो मैदानच्या आतमध्ये. कमबॅक करतोय गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये रोहितला पाहतोय, लेफ्ट हँड गोलंदाज. P1चं षटक चालू आहे मैदानच्या आतमध्ये. 16 चेंडूचा खेळ शिल्लक. 33 धावांची गरज या मॅच मध्ये. स्विच हिटचा फटका पाहायला मिळतोय. रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलं आणि फेकून दिलं फटक्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतो आबा कारंडेच्या बॅट मधून. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपण पाहतोय. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक नंदकिशोर घरे साहेबांचा हा सॉन्ग आपण पाहिला. डीजे मास्टरचं देखील कौतुक करूया आपण. चौकाराला याच दरम्यान आबा कारंडेच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर लॉंग ऑफ आणि मिड विकेट ठेवण्यात आली या मॅच मध्ये आपण पाहतोय. 4 धावा दाफलकावरती. 15 चेंडूचा खेळ शिल्लक. 29 धावांची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका. पुन्हा एकदा दुधारी तलवार बाहेर काढले, परंतु 2-2 क्षेत्ररक्षक पळतायत, धावतायत, परंतु गच्चाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आता या फटक्याचे चटके जरूर लागणार ओमसाई मानिवली संघाला. हा येतो बॅक टू बॅक दुसरा चौकार. सलगचे 2 चेंडूवरती 2 चौकार आपण पाहिल्या आबा कारंडेच्या बॅट मधून. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल पहिल्या षटकात. चला थोडंसं फास्ट खेळायचंय मानिवली संघ. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती रोहित. पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका पाहायला मिळतोय. फटका आहे गॅप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. पुन्हा एकदा गच्चाळ क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावा आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. किती आहेत ते? 3 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 3 धावेच्या सहाय्याने आता धावफलक पुढे सरकेल. 11 धाव धावफलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक P1च्या षटकामध्ये आता पाहतोय. बघा जे मानिवली संघाचे प्रेक्षक आहे थोडेसे बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण थोडेसे लांब राहायचे, त्यामुळे लक्ष असू द्या. चला पंच आपण चेक करूया टीव्ही स्क्रीन वरती. सामना चालू ठेवायचा आपण. बघू चौकार असेल. लाईनीवरती पाय, त्यामुळे चौकार असेल. दोन्ही संघाचे 12 पॅन देखील आहेत. चौकार असेल. चौकाराच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकेल. चौकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते आबाच्या बॅट मधून. पुन्हा एकदा काय घडतं मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. दिशेपासून भरकटतोय गोलंदाज. अतिरिक्त धाव. हातावरती नियंत्रण नाही रोहितच्या गोलंदाजच्या माध्यमातून.
13 धावा धावफलकावरती. आता उर्वरित समीकरण असेल 13 चेंडूंचा खेळ शिल्लक, 20 धावांची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. सेमीफायनल क्रमांक 2 ओमसाई मानिवली त्यांना फाईट करताना गावदेवी वरप संघ. पुन्हा एकदा स्विचचा फटका आपल्याला पाहायला मिळतो, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळते आणि शेवटच्या चेंडूवरती येतोय डॉट चेंडू आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते 13 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यात. चला थोडंसं फास्ट खेळायचं आपण. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या, अजून मेगा फायनल देखील खेळवायची आपल्याला, त्यामुळे थोडंसं सहकार्य करा आयोजकांना. मॅन ऑफ द सिरीज साठी आपण स्पोर्ट्स सायकल पाहतोय. बेट्स बॅट्समॅनला देखील प्रेक्षकांची देखील मांदियाळी खूप पाहायला मिळतीये. जवानमान क्रिकेट संघ नालिंबी आयोजित नालिंबीकर चषक आपण पाहतोय. चला अंतडे संघाचे सर्व खेळाडू असतील त्यांनी येऊन इथं समालोचन कक्षाच्या इथं येऊन थांबायचे. चला थोडंसं फास्ट केला मानिवली संघ. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक, 20 धावांची गरज, 10.0च्या सरासरीने धाव्या बनवाव्या लागतील. स्पर्धा अंतिम टप्प्यात आपण पाहतोय. शेवटचा दिवस, मेगा फायनलचा दिवस आपण पाहतोय. सेमीफायनल क्रमांक 2. संपूर्ण नालिंबीकरांच्या माध्यमातून भन्नाट आयोजन आपल्याला पाहायला मिळते. चला थोडंसं फास्ट खेळायचं मानिवली संघ, कोऑपरेट करा थोडंसं. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती राजेश येतोय. पुन्हा एकदा सोडून देत आहे चेंडूला. अतिरिक्त धाव, वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचला आता एका धावेच्या मदतीने 14 या आकड्यावरती. क्वालिटी विथ क्लिअरिटी आपण पाहतोय ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून. सागर फराड, रोशन फराड प्रोप्रायटर आपण पाहतोय त्यांना. पुन्हा एकदा राजेश गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला डीप मिडॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न असेल. बघता बघता 2 धावा देखील पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते मनीषानं आबाच्या माध्यमातून. आता 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल 16 या आकड्यावरती. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक, 17 धावांची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. भरपूर सारा प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा राजेश गोलंदाजी मार्कवरती. लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. चांगले क्षेत्ररक्षण होते. फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित होते. तब्बल मिळते या चेंडूवरती 1 धाव. एका धावेच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकेल 17 या आकड्यावरती. उर्वरित समीकरण 10 चेंडूंचा खेळ शिल्लक, 16 धावांची गरज. स्टार्टिंगला बॅटर आबा कारंडे, ज्याच्या बॅट मधून चांगली फटकेबाजी आपण पाहिले. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय गोळीच्या वेगाने फरार. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. चांगली बॅटिंग करत असताना सेमीफायनल या मॅच मध्ये आबा कारंडेच्या बॅट मधून आपण बघतोय चौकार. बारा धावांची गरज, 9 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा उचली आपल्याला प्राप्त केली जाते मैदानच्या आतमध्ये. वाईट चेंडू, अतिरिक्त बाउन्स पाहिला या चेंडूमध्ये. 1-4चा देखील इशारा आहे तर विष्णू शिंदे सरांचा आपण पाहतोय. बावीस धावा फलकावरती, 11 धावांची गरज अजूनही या मॅच मध्ये. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा सोडून देत आहेत चेंडूला. वाईट चेंडू, अतिरिक्त धावा खर्च केले जात आहेत दुसऱ्या षटकामध्ये राजेशच्या माध्यमातून.
23 धावा धावफलकावरती. 9 चेंडू शिल्लक, 10 धावांची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. सेमीफायनल क्रमांक 2 ओमसाई मानिवली त्यांना फाईट करत असताना गावदेवी वरप संघ. कोणता संघ असेल मेगा फायनल मध्ये जाण्यासाठी ही चालू असलेली लढाई आपण पाहतोय. अंताडे संघ देखील वाट पाहतोय. चला थोडंसं फास्ट खेळायचं मानिवली संघ. 5 किलोड 30 सर्कलच्या आपल्याला बाहेर पाहायला मिळतात. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑफ लॉंग आणि कव्हर पॉईंटच्या दिशेने पुन्हा एकदा शिवसीटचा प्रयत्न केला होता. फटका फसलाय. निर्धाव चेंडू येतो मैदानच्या आतमध्ये. डॉट चेंडूची समाप्ती. आता 8 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. चला थोडंसं फास्ट खेळायचं मानिवली संघ. हळूहळू अंधाराला देखील सुरुवात झाली आहे. आठ चेंडू आणि 10 धावांची गरज. स्टॅकिंगला बॅटर आबा. लॉर फुल टच चेंडू. चेंडू चाललाय गॅप मध्ये. 1 बन्स ओव्हर द लाईन. 4 चौकार येतोय आबाच्या बॅट मधून. चौकार येतोय. चांगली बॅटिंग करतो या मॅच मध्ये. 8 चेंडू फेस केल्यात. तब्बल 20 धावा बनवल्यात आपल्या संघासाठी. क्रिकेटच्या खेळामध्ये काही होऊ शकतं मित्रांनो. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही त्यामुळे काही होऊ शकतो. पुन्हा एकदा राजेश गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंगला बॅटर आबा. सॉफ्ट हँडिंग खेळण्याचा प्रयत्न. रनची संधी असेल आणि एक धाव देखील पूर्ण. गुड रन इन बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा जाऊन पोहोचले. धाव फलकावरती आपण पाहतोय 28 या आकड्यावरती. याच दरम्यान सुस्वागतम 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 मान्यवरांचं आगमन होतंय. मधुकरजी मोपे साहेबांचं देखील आगमन झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांच्या सोबतीला विशाल दादा मोपे देखील आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. याच दरम्यान विश्वजित पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. चला स्पीडअप करायचा आहे सामना. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 5 धावांची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती मुकेश गायकर येतोय. गोलंदाजी मार्कवरती मुकेश. स्ट्रायकरला बॅटर आबा. स्लग स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. पहिला चेंडू आपण पाहतोय. एकदा पूर्ण. दुसरीचा प्रयत्न असेल. बघता बघता 2 धाव देखील पूर्ण. तिसरीचा प्रयत्न असेल. तिसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रन इन बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते आबा आणि मनीषच्या माध्यमातून. आता उर्वरित समीकरण या मॅच मध्ये आपण पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 2 धावांची गरज या मॅच मध्ये. 250 जण देखील बघतात युट्यूब द्वारे. 250 पेक्षा जास्त ऑनलाईन प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. ओमसाई MTC या वाहिनीद्वारे आपण पाहतोय त्यांना. स्टॅकिंगला बॅटर मनीष. चला थोडंसं फास्ट केला. अजून मेगा फायनल देखील खेळवायचे त्यामुळे थोडंसं फास्ट केला. 5 चेंडू आणि 2 धावांची गरज या मॅच मध्ये. फुल टॉस चेंडू आणि 55 इशारा बीमर आणि येतोय चौकार आणि